नमस्कार. भक्तिप्रवास चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे चोळाप्पा घरी वास. कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी या चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी भक्तिप्रवास चॅनलला सबस्क्राईब करावे. त्यामुळे स्वामींच्या अशाच नवनवीन लीलांचा अनुभव घेता येईल. तर चला कथेला सुरुवात करूया. योगीराज आता अक्कलकोटमध्ये चोळाप्पाच्या घरी राहू लागले. हळूहळू योगीराजांची कीर्ती चहूकडे पसरू लागली. रोज बरेच लोक योगीराजांच्या दर्शनास येऊ लागले. योगीराजांचं चोळाप्पाची घरी राहणं हे चोळाप्पासाठी एक मोठी पर्वणीच होती. योगीराजांनी चोळाप्पास आपल्या प्रज्ञापुरीतील निवासासाठी मुख्य लीला सहचर म्हणून निवडलं होतं. योगीराज कृपेने चोळाप्पा तर आता योगीराजांच्या भक्तीत आणि प्रेमात पूर्ण वेडा होऊन 24 तास स्वामी स्वामी म्हणत त्यांच्या मागे मागे फिरत असे. रोजच्या प्रपंच व्यवहारातून त्याचं लक्ष देखील उडालं होतं. पण योगीराज घरी राहणं हा चोळाप्पाची पत्नी येसूबाई आणि सासू राधाबाई यांच्यासाठी एक मोठा यक्षप्रश्नच होऊन बसला होता. अवधूत अवस्थेतील योगीराज कुठेही जात, कधीही येत, शिवाशिव पाळत नसत. यामुळे तर बिचाऱ्या बायकांची मोठीच तारांबळ उडत असे. योगीराजांबद्दल आदर तर होताच, पण योगीराजांच्या वागण्यामुळेच ते चक्रावून जात असत. योगीराजही चोळाप्पांच्या कुटुंबाची जणू पूर्ण परीक्षाच पाहत होते. येसूबाईंच्या सोवळ्या ओळ्याची तर योगीराज मुद्दामहून वाट लावत असत. स्वयंपाकघरात जाऊन डाळी आणि धान्य मिसळून ठेवत, घरात सांडलवण करून मज्जा पाहत. चोळाप्पा याविषयी एक चकार शब्दही बोलत नव्हता. त्यामुळे येसूबाई आणि राधाबाई मेटाकुटीस येऊ लागल्या. येसूबाईला तर स्वामींच्या नादाने वेडा झालेला आपला नवरा पाहून आता करणार तरी काय असा सतत प्रश्न पडे. अशा प्रकारे योगीराज त्यांना नाना प्रकारचा त्रास देत असत. जणू त्यांची परीक्षाच पाहत होते. त्यांना तावून सलाखून घेत होते. परीक्षेशिवाय भगवंतांची कृपा सहजासहजी कुणावर होत नाही ना. अक्कलकोट हे संस्थानांच्या राजधानीचे गाव. गावात वस्ती बऱ्यापैकी होती. चोळाप्पांनी योगीराजांचं नामकरण आता स्वामी असं केलं होतं. त्यांच्या तोंडी 24 तास स्वामी स्वामी असे. स्वामींचा नित्यनेम कधीच नव्हता. कधीही बाहेर फिरत, कधीही कुणाकडेही जाऊन बसत. लहर असेल तर जेवत किंवा जेवतही नसत. स्वामींना कुठलेही विधी निषेध नव्हते. कर्मकांडांचा तर त्यांना अतिशय तिटकाराच होता. जातपात, स्त्री पुरुष, रंगराव, सोवळं ओवळं असा कोणताही भेद त्यांच्या ठायी नव्हता. स्वामी चोळाप्पाच्या घरी राहू लागले. तरी चोळाप्पाची समृद्धी तशी विशेष नव्हती. तो केवळ आपला प्रपंच चालवत होता. आणि आता तर चोळाप्पा पूर्ण स्वामीमय झाल्यामुळे द्रव्यार्जनाहून त्याचं लक्षच उडालं होतं. त्याचा हा परिणाम व्हायचा तो झालाच. दिवसेंदिवस चोळाप्पांचं दारिद्र्य वाढू लागलं. हळूहळू घरची भांडी ही बाजारात विकायला जाऊ लागली. स्वामी हे सर्व काही तटस्थ वृत्तीने पाहत होते. आता तर कधी कधी अशीही वेळ यायला लागली की घरात स्वयंपाकासाठी देखील काही सामग्री नसायची. निदान स्वामींना तरी भोजन घालणं आवश्यक होतं. अशा वेळेस तर येसूबाई आणि राधाबाईंना खूपच वाईट वाटे. स्वामींसारखे सत्पुरुष घरी असताना आपल्याला त्यांना भोजनही देता येणार नाही याबद्दल त्यांना अतिशय खेद वाटत असे. अशीच एकदा स्वामींना लहर आली आणि ते येसूबाईस बोलावून म्हणाले, आज काही स्वयंपाकाची तयारी दिसत नाही. येसूबाईंनी जरा तिरमिरीतच उत्तर दिल्या, घरात जाऊन तरी करू काय, स्वयंपाका कशाचा करायचा. स्वामी आता हसू लागले. येसूबाई आश्चर्यचकित होऊन पाहू लागले. घरात कठीण परिस्थिती असताना हा बाबा हसतोय काय आहे. स्वामींचं हसणं वाढतच चाललं. येसूबाई आणि राधाबाईंचा तर धीरच सुटला. त्या मोठ्याने रडू लागल्या. स्वामी राधाबाईस म्हणाल्या, अहो बाई, आम्ही हसू नाही तर करू तरी काय. घरात जिकडे तिकडे अन्नानं भरलेली पात्रे आहेत आणि तुम्ही दोघी इकडे अन्न तयार कसे करावे याची चिंता करताय. राधाबाई आणि येसूबाईंना आता स्वामींची चेष्टा सहन होत नव्हती. तेवढ्यात स्वामी म्हणाले, आत तर चला, अन्न तुमची वाट पाहतंय, चला लवकर, मला भूक लागली आहे. आता मात्र राधाबाई आणि येसूबाई थोड्या कुतूहलाने स्वयंपाकघराकडे गेल्या आणि पाहतात तर काय, सर्व भांडी अन्नाने भरलेली होती. स्वामींचे सामर्थ्य बघून दोघांचेही हात नकळत जोडले गेले.
येसूबाईस कळून चुकलं की आपला नवरा काही उगीच कुणाच्या आहारी गेला नसून तो एका अधिकारी श्रेष्ठ सद्गुरूंच्या सानिध्यात आहे. राधाबाई आणि येसूबाई दोघांच्याही डोळ्यात अश्रू तरळले. स्वामींचा निवास आता चोळापाच्या घरी असल्यामुळे चिंतोपंत टोळ, पुराणिक बुवा, श्रीमंत मालोजी राजांच्या मर्जीतील दाजीबा भोसले वगैरे रोज स्वामींच्या दर्शनास येऊ लागले. चिंतोपंत आणि पुराणिक यांनी दाजीबा भोसलेंना विनंती केली की चोळापांची परिस्थिती खास नसल्याने श्री स्वामींच्या व्यवस्थेसाठी राजे साहेबांकडून काही तरतूद करावी. दाजीबा भोसले स्वामी भक्त असल्याने त्यांनी ताबडतोब मालोजी राजांच्या कानी हकीकत घालून रोजचा नैवेद्य वगैरे व्यवस्था करून दिली. अक्कलकोट संस्थानाचे राजे श्रीमंत मालोजी राजे हे मुळातच दत्तभक्त होते. माघ कृष्ण गुरु प्रतिपदेच्या दिवशी गाणगापूर इथे स्वतः जाऊन श्री नृसिंह सरस्वतींची पुण्यतिथी ते मोठ्या भक्तिभावाने करत असत. प्रतिवर्षाचा हा अखंड नियम होता. उत्सवाला गेल्यावर तिथे श्री गुरूंना प्रिय असे अन्न संतर्पणही राजे करत असत. परंतु यावर्षी एक नवलच घडले. सालाबाद प्रमाणे श्री मालोजी राजे गाणगापूरला जाण्याच्या तयारीत असताना त्यांना दृष्टांत झाला. आम्ही स्वतः तुमच्या गावी आलो आहोत आणि तरीही तुम्ही इथं गाणगापुरात काय येता? यापुढे पुण्यतिथीसाठी तुम्ही गाणगापुरात येण्याची आवश्यकता नाही. अक्कलकोटी जे स्वामी आहेत ते कोण आहेत? असा दृष्टांत गाणगापुरातील पुजाऱ्यांना आणि अक्कलकोटालाही बऱ्याच जणांना झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर मालोजी राजे श्री स्वामींच्या दर्शनात चोळापांच्या घरी आले आणि त्या वर्षापासून मालोजी राजे नृसिंह सरस्वतींची पुण्यतिथी गाणगापुरी न जाता अक्कलकोट इथेच मोठ्या समारंभाने साजरी करू लागले. दाजीबा भोसल्यांनी दत्त जयंतीचा उत्सव यापूर्वीच अक्कलकोट येथे सुरू केलेला होताच. आता श्री स्वामी हेच प्रत्यक्ष श्री दत्तप्रभू होत अशी उत्सवानंतर सर्वांचीच खात्री झाली. श्री स्वामींकडे तर लोकांची रीघ लागू लागली. आर्त, जिज्ञासू, नवसार्थी असे सगळेच जण गर्दी करू लागले. विविध प्रकृतीच्या लोकांचा अक्षरशः जनसागर उसळू लागला. अक्कलकोटात येऊन श्री स्वामींनी केलेले नवस सफळ होऊ लागले. त्यामुळे नवस्फूर्तीसाठी लोक पुन्हा अक्कलकोटात येऊ लागले. गाणगापुराच्या पुजाऱ्यांच्या कानावर स्वामींचा लौकिक पडत होताच, त्यांच्या मनात तर थोडी अनसूयेचीही भावनाही येऊ लागली. त्यांना वाटू लागले की दत्तप्रभूंची राजधानी म्हणून आजवरचे असणारे गाणगापूरचे महात्म्य आता कमी होणार की काय? खरं तर त्यांना असं वाटण्याची जरूर नव्हती. श्री स्वामी आहेत तरी कोण हे पाहण्यासाठी एक दिवस गाणगापूरचे काही पुजारी धैर्याने प्रथमच अक्कलकोटला आले. स्वामींचं दर्शन झालं आणि एका पुजाऱ्याच्या मनात आलं की स्वामींना काही विचारावं, पण हिंमत होत नव्हती. श्री स्वामींनीच खूण करून त्या पुजाऱ्या जवळ बोलवले आणि विचारलं, तुमच्या देवाचं नाव काय? पुजारी उत्तरला, महाराज, आमच्या देवाचं नाव श्री नृसिंह सरस्वती आहे. श्री स्वामींनी त्याच्यावर नजर रोखली आणि म्हणाले, मग माझंही नाव नृसिंह भान आहे. श्री स्वामींच्या केवळ नजरेनं आणि आशीर्वादाने पुजाऱ्याचं समाधान झालं आणि त्याच्या मनातील विकल्प निघून गेला. श्री स्वामींची कीर्ती ऐकून आता लोक अक्कलकोटला येऊ लागले. कोणी पोटार्थी तर कोणी ऐश्वर्याभिलाषी. लोकांनी हजारोनी येऊ लागले. कुणी त्यांच्या पुराण सांगण्यासाठी, कुणी हरिकीर्तन करण्यासाठी, कुणी विद्वत्ता दाखवण्यासाठी तर कुणी वेदातलं आपलं प्रावीण्य श्री स्वामींना दाखवण्यासाठी येऊ लागले. सहन न होण्या इतपत जर गर्व कुणाच्यात आढळला तर स्वामी तो तिथल्या तिथे नाहीसा करत. बहुसंख्य अन्नार्थी, काही द्रव्यार्थी, काही नवस फेडणारे, काही संकट परिहार्थी, काही नसलेली चिंता दूर व्हावी म्हणून, तर काही जण 4 लोक जात आहेत म्हणून आपणही जाऊ या वृत्त्याने येणारे, अशी निरनिळ्या प्रकारची माणसे अक्कलकोटला श्री स्वामींच्या दर्शनास लोटू लागली. परमात्मा श्री स्वामी त्या सर्वांच्याकडे साक्षी भावनेने पाहत असत. अशाच बऱ्याच जमलेल्या लोकांपैकी काही जणांना चोळापांबद्दल असूया वाटू लागली. कारण चोळाप्पा 24 तास श्री स्वामींच्या मागे हात जोडून फिरत असे आणि स्वामींचीही त्यांच्यावर विशेष प्रीती असलेली दिसून येत असे. चोळापांबद्दल असूया असणाऱ्या लोकांना आज स्वामींनी धडा शिकवायचा असं ठरवलं. श्री स्वामींनी सर्वांना बोलावून घेतलं. टळटळीत
मध्यानीचा सूर्य तळपत असता अचानक स्वामी बाहेर पडले. बरोबर चोळाप्पा होताच सर्व मंडळी श्री स्वामी समवेत निघाली. इतक्या जलद गतीने ते चालायचे की स्वामींबरोबर चालणं म्हणजे सर्वसामान्यांना पळावंच लागत असे. चोळाप्पा श्री स्वामींच्या मागोमाग धावत होता, पण बरोबरच्या मंडळींची श्री स्वामींच्या मागोमाग नुसतं चालतानाही भंबेरी उडाली होती. घामाघूम होऊन ते थोडे मागेच पडले. एवढ्या श्री स्वामी आणि चोळाप्पा त्यांना थांबलेले दिसले. त्यांच्या जीवात जीव आला. मंडळी त्यांच्यापर्यंत कशी बशी पोचली. समोर हातात तर ऊर्ध्वमुख काटे असलेल्या नागफणीच्या काट्यांचे जंगल होते. श्री स्वामी मागे वळून सर्वांना म्हणाले, आता ह्यांच्यावरून आपणास सर्वांस पुढे जायचे आहे. श्री स्वामींचे हे शब्द ऐकताच सर्वांच्याच अंगावर सरकर काटा आला. कोणाच्याही पादत्राणं तर नव्हतीच. भरीसभर म्हणून सूर्याचा मध्यानीचा ताप वाढलेला होता. सगळेच जण केविलवाणे झाले. श्री स्वामींनी सर्वांकडे आणि चोळाप्पाकडेही पाहिले. म्हणाले, चोळा, तू पुढे जातोस का मी जाऊ? चोळाप्पांनी विनयाने उत्तर दिलं, स्वामी जशी आज्ञा होईल त्याप्रमाणे. स्वामींनी परत एकदा इतरांवर नजर फिरवली. नागफणीच्या काट्यावरून अनवाणी आणि तळतळत्या उन्हात चालायचं या विचारांनी त्यांचं पाणी पाणी झालं. स्वामी कडाडले, चल रे चोळ्या. आणि स्वामींनी नागफणीच्या काट्यावरून झपाझप चालायला सुरुवात केली. संपूर्ण स्वामीमय झालेला चोळाप्पाही स्वामी स्वामी म्हणत त्यांच्या मागे सहजपणे चालू लागला. ते दोघेही गुरु शिष्य त्या नागफणीच्या काट्यावरून लीला चालून पलीकडे गेले. सर्व उर्वरित लोकांचा गर्व आणि चोळाप्पाबद्दलची असूया क्षणार्धात नाहीशी झाली. सर्व मंडळी अतिशय शर्मिंदा झाली. विनम्र भावाने ते स्वामींना शरण गेले. सर्वांना हा चमत्कार दाखवून स्वामी परत चोळाप्पाच्या घरी आले. गावकऱ्यांची दर्शनास अलोट गर्दी लोटली. चोळाप्पांनी स्वामींची षोडशोपचारे पूजा केली. मंत्रपुष्प वाहून महाआरती सुरू केली. जय देव जय अवधूता, अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुझी सत्ता. प्रज्ञापुरी वास करण्या निवड केली चोळाप्पाची, गर्वहरण करीती जनांचे, निष्ठा दावुनी त्यांची. श्री स्वामी समर्थ.